तुम्हाला माहित आहे का? एक असा अभिनेता जो कधी काळी थायलंडमध्ये हॉटेलमध्ये भांडी धुत होता आणि आज 150 पेक्षा जास्त चित्रपटांचा सुपरस्टार आहे. ही स्टोरी तुम्हाला थक्क करेल. ही आहे राजीव भाटिया ते अक्षय कुमार बनण्यापर्यंतची खरी कहाणी. अक्षय कुमार, ज्याचं खरं नाव राजीव हरिओम भाटिया, 9 सप्टेंबर 1967 ला दिल्लीच्या चांदनी चौकात जन्म. लहानपणापासूनच त्याला अभ्यासापेक्षा स्पोर्ट्स आणि मार्शल आर्ट्सची जास्त आवड होती, म्हणून ते थेट थायलंडला गेला मुय थाय शिकायला. पण तिथे परिस्थिती इतकी कठीण होती की दिवसाला फक्त ₹1,500 पगारावर हॉटेलमध्ये 5 वर्षे वेटर आणि शेफ म्हणून काम करावं लागलं. नंतर भारतात परत आल्यावर तो मार्शल आर्ट्स टीचर झाला आणि एका स्टुडंटच्या वडिलांनी त्याला मॉडेलिंगची संधी दिली. मॉडेलिंगच्या एका दिवसाच्या शूटिंगचे पैसे त्याच्या वेटरच्या महिन्याच्या पगारापेक्षा जास्त होते आणि मग त्याला कळलं आपला रस्ता ग्लॅमरकडे जातोय. तिथून सुरू झाला बॉलिवूडचा प्रवास. अक्षय कुमारच्या सुरुवातीच्या करिअरमध्ये यशापेक्षा संघर्ष जास्त होता. 1991 मध्ये त्याची पहिली मुख्य भूमिका असलेली फिल्म सौगंध रिलीज झाली, पण ती बॉक्स ऑफिसवर पूर्णपणे फ्लॉप ठरली. त्यानंतरच्या काही सुरुवातीच्या फिल्म्स जसे डान्सर, मिस्टर बॉन्ड आणि आशांत देखील प्रेक्षकांना खास आवडल्या नाहीत. त्या काळात अनेकांनी त्याला नवीन अभिनेता टिकणार नाही असंही म्हटलं होतं, पण अक्षयने हार मानली नाही. त्याने सतत मेहनत करत स्वतःला ॲक्शन हिरो म्हणून सिद्ध केलं.